मित्रांनो, काल भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी अतिशय आनंदाची बातमी दिली की भारताचं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणजेच परकीय चलन साठा हा $675 बिलियन इतका झाला आहे। $675 बिलियन म्हणजे साधारणतः 56 लाख करोड इतका मोठा तो साठा आहे आणि हा ऐतिहासिक उच्चांक आहे। याच्या आधी देशाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह पाहिलं नव्हतं। आता याची विशेषता कशी आहे? 1990चा काळ आठवा। आपल्या देशामधलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह अतिशय निच्चांक पातळीवर होतं। केवळ 4 आठवडे आपला खर्च चालेल इतकं ते होतं। आपल्याला आपल्या देशातलं सोनं गहाण देखील टाकावं लागलं होतं। त्यानंतर देशाने नक्कीच प्रगती केली। 2005 पर्यंत तो $100 बिलियन इतका आपला रिझर्व्ह झाला। पुढे जाऊन 2020 मध्ये तो $500 बिलियन झाला। 2021 मध्ये तो $600 बिलियन झाला आणि आता तो $675 बिलियन म्हणजे 56 लाख करोड इतका झालेला आहे। मित्रांनो, हा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह कसा तयार होतो? आपल्या देशाने समजा एखादी वस्तू किंवा माल निर्यात केला, एक्सपोर्ट केला, तर आपल्याला फॉरेन एक्सचेंजमध्ये पैसे येतात। किंवा आपल्या देशामध्ये विदेशातील गुंतवणूकदारांनी पैसे पाठवले, जसं आपण ज्याला FDI म्हणतो, त्याच्यातनं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह तयार होत असतो। किंवा आपण फॉरेनमधनं काही लोन घेतलं, ज्याला एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग म्हणतात, त्यातनं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह तयार होतं। किंवा आपले NRI सारखे मित्र जे फॉरेनला राहतात आणि भारतामध्ये डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट म्हणून पैसे पाठवतात, त्याच्यातनं देखील फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह तयार होत असतो। आता आपल्या लक्षात आलं असेल की इतक्या प्रकारांमधनं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह केव्हा होतं? जेव्हा तुमच्या देशामध्ये एक सशक्त नेतृत्व आहे। जसं मोदीजींच्या माध्यमातून आपण तिसऱ्यांदा एक प्रधानमंत्री बघतोय जो स्टेबल गव्हर्नमेंट देतोय, अशा टाईपचं आहे। आणि हे पैसे आपले जो असले म्हणजे आपली पत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी असते। एक उदाहरण देतो, जर आपल्यापैकी आपण जर कुठे दुबईला गेलो किंवा लंडनला गेलो आणि आपले जो फॉरेन एक्सचेंजेस नाही आहे, तर आपले रुपया पैसे तिथे चालत नाही। आपली परिस्थिती कशी होईल तशीच देशाची देखील परिस्थिती होते। त्यामुळे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असणं अतिशय आवश्यक आहे। जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादी आपदा निर्माण झाली, इमर्जन्सी आली, तर ताबडतोब केंद्र सरकार फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह वापरून ती परिस्थितीवर मात करू शकतो। मग एखादा इम्पोर्ट असेल इमिजिएट, डिफेन्स प्रोडक्ट्स असतील, किंवा कांदाच आपल्याला आयात करायचा आहे किंवा साखरच आयात करायची आहे, किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला जर निगोशिएट करायचं असेल आणि आपल्याला जो फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असेल, तर आपण आपल्या टर्म्सवर चांगल्या टर्म्स देखील मिळवून घेऊ शकतो। अशा टाईपचे फॉरेन एक्सचेंज असतं। आता भारतासाठी ही मोठी उपलब्धी काय? तर भारताच्या आसपासचे जर आपण देश बघितले, पाकिस्तानचंच उदाहरण घ्या, जो पाकिस्तान आपल्याला डोळे दाखवतो, उडारतो, त्यांचं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह किती आहे? हे केवळ आणि केवळ $8 बिलियन म्हणजे आपला 1 ते 1.5% फक्त। श्रीलंकेचं जर आपण बघितलं तर $5 बिलियन, अफगाणिस्तानचं 6। अशा हे सगळे जे देश आहेत यांचं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपल्या 1%, 2% आहे आणि आपण कुठच्या कुठे आहे। त्याचं कारण असं आहे, या देशामध्ये ज्या प्रकारे आपण आर्थिक घडामोडींमध्ये पुढे जात आहोत, 2014ला आपली अर्थव्यवस्था ही $2 ट्रिलियन होती, ती आज $4 ट्रिलियनची झालेली आहे आणि ती आता $5 ट्रिलियनची देखील लवकरच होणार आहे। या सगळ्या गोष्टींमुळे शशिकांत दास यांनी जी घोषणा केली, त्याच्यासाठी केंद्र सरकारचं आणि विशेषतः मोदीजींचं आपल्याला अभिनंदन करायलाच हवं।